पापाची सुरुवात जगामध्ये आज्ञा मोडल्यामुळे झालेली आहे। मग जेव्हा आज्ञा देवाची मोडली जाते, देवाच्या मनाला दुःख दिलं जातं, त्यावेळेस ती गोष्ट पाप अशी गणण्यात येते। ज्या आपल्या वागण्याने आपण देवाच्या मनाला कुठेतरी वेदना देतो, परमेश्वराच्या इच्छेच्या विरुद्ध वागतो, त्या वेळेस देवाच्या प्रिय लोकांनो त्या गोष्टीला पाप असं गणण्यात येतं। परंतु नीतिसूत्रे याचा 13वा अध्याय आणि 13वा वचन आपल्याला सांगतं, वचन तुच्छ मानणारा स्वतःवर अनर्थ आणतो, पण आज्ञेचा धाक बाळगणाऱ्यास चांगले प्रतिफळ मिळते। या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की जो देवाची आज्ञा पाळणार आहे, जो प्रभूचा शब्द ऐकेल, जो देवाच्या शब्दाला किंमत देईल, त्या व्यक्तीला प्रभू आशीर्वादित करेल आणि त्याला प्रतिफळ प्राप्त होईल। जो प्रभूची आज्ञा पाळणार आहे त्या व्यक्तीला परमेश्वर प्रतिफळ देतो। तुम्ही काही करा, प्रत्येक गोष्टीबद्दल तुमच्या जीवनामध्ये चांगल्या वाईट गोष्टी त्याच्या नंतर घडतात जे तुम्ही आधी केलेलं आहे। उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने चिखलात दगड टाकला, ही क्रिया आहे। चिखलामध्ये दगड टाकला ही क्रिया आहे। चिखल अंगावरती उडला ही प्रतिक्रिया आहे। जे तुम्ही करता त्याच्याबद्दल पुढे काहीतरी घडतच असतं। जो वाईट पेरतो त्याला वाईट गोष्टींची कापणी करावी लागते। पण धन्य आहेत ते लोक जे देवाच्या आज्ञा पाळतात, कारण त्यांचं प्रतिफळ मोठं आहे। आमेन। प्रभूमध्ये तुमचे परिश्रम कधीही व्यर्थ जात नाहीत, कारण जो स्वर्गात विराजमान असणारा आपला देव आहे, तो परमेश्वर आपले परिश्रम पाहत असतो। आमच्या परिश्रमामुळे कधी कधी जग आम्हाला विसरून जातं, कधी आमचं नाव घेतलं जाणार नाही, कदाचित जग विसरून जाईल, जगाला कळणार नाही की आपण काय करत आहोत किंवा आम्ही प्रभूसाठी काय केलेलं आहे। परंतु स्वर्गात विराजमान असणारा परमेश्वर तो प्रत्येक गोष्टीची नोंद करतो आणि म्हणून प्रभूमध्ये आमच्या प्रत्येक परिश्रमाबद्दल प्रभू आम्हाला प्रतिफळ दिल्याशिवाय राहणार नाही। आमेन। देवाच्या प्रिय लोकांनो, प्रत्येक गोष्टीची क्रिया आणि प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळते। नीतिसूत्रे 26 अध्याय आणि 17व्या वचनात सांगितलेलं आहे। नीतिसूत्रे 26 आणि 17, दुसऱ्याच्या तंट्यात पडून संतप्त होणारा, दुसऱ्याच्या म्हणजे ज्याच्याशी तुमचा काहीच संबंध नाहीये, कोणाचा तरी तंटा चाललेला आहे आणि तुम्ही गरज नसताना त्या तंट्यामध्ये ज्यावेळेस पडतात, तिथं बायबल सांगतं, दुसऱ्याच्या तंट्यात पडून संतप्त होणारा सहज जवळून जाणाऱ्या कुत्र्याचे कान धरून ओढणाऱ्यासारखा होय। कशासारखा? कुत्र्याचे कान। आता एखादा कुत्रा शांत आहे, तो शांतीने चाललाय पुढं, आणि आपण जाऊन जर त्याचे कान ओढले दोन्हीकडून दोन्ही, तर कुत्रा म्हणेल की किती छान काम करताय तुम्ही, आहे ना, अजून ओढले तर बरं होईल। तो कुत्रा शांत राहील का? ती क्रिया आहे। बिनकामाचे लोक नको तिथं हात घालतात आणि मग त्याच्याबद्दल बायबल असं सांगतं की कुत्र्याचे कान ओढल्यासारखं ही क्रिया केली, पुढं काय होणार त्या माणसाला ना आपल्याला पण समजलेलं आहे। त्याच प्रकारे नीतिसूत्रे 17वा अध्याय आणि 12व्या वचनात सांगितलेलं आहे, जिची पिले चोरून नेली आहेत अशा अस्वलीची गाठ पडलेली पुरवली, पण मूर्खतेत खितपत असलेल्या मूर्खाची गाठ न पडो। बायबल सांगतं की एखादी अस्वल असेल आणि त्या अस्वलीची पिलं कोणीतरी चोरून नेलीत, ती किती चिडलेल्या स्थितीत असेल आणि तिच्या समोर कुणी जाईल त्याला ती अस्वल सोडणार नाही। पण बायबल सांगतं या ठिकाणी की त्या अस्वलीची भेट झाली तरी चालेल, पण मूर्खाची भेट होऊ नये, कारण पुढं या ठिकाणी ही क्रिया आहे आणि पुढं प्रतिक्रिया आपल्याला समजून घ्यायची आहे। देवाच्या प्रिय लोकांनो, या प्रकारची अनेक वचनं पवित्र शास्त्रात आहेत की जे तुम्ही पेरणार त्याची पुढे तुम्हाला कापणी करावी लागेल। एखादी क्रिया केली तर त्याच्याबद्दल तुम्हाला प्रतिक्रिया मिळणार आहे। आणि म्हणून या जगामध्ये आपण ज्या वेळेस प्रभूचं काम करतो, देवाच्या राज्यासाठी, प्रभूच्या सेवेसाठी,
प्रभूच्या गौरवासाठी आपण जे काही करतो त्याचं परमेश्वर आपल्याला प्रतिफळ दिल्याशिवाय राहत नाही. आमेन म्हणणार का तुम्ही? आम्ही लहान असताना, मी आणि माझा मोठा भाऊ, आम्ही लहान असताना एक प्रभूचे सेवक, त्यांचं नाव होतं रॉबर्ट अंकल. फार वयस्कर होते. आम्ही बालपणी आमच्या फार वयस्कर होते. आणि हे रॉबर्ट अंकल आमच्या घरी नेहमी यायचे. आणि माझ्या आई वडील खूप धार्मिक आहेत, खूप प्रार्थनाशील आहेत. आणि माझ्याकडे ती साक्ष नाही. काय लोक असं वाटतं मुंबईहून आला म्हणजे काय गुंडबिंडच असेल. हा, मी काय गुंड वगैरे नाही. मी ख्रिस्ती परिवारात जन्माला आलो. देवाने मला कधीच व्यसनात, पापात, मोहात पडू दिलं नाही. जग कळण्याच्या आधी मला येशू कळाला. वयाच्या 15व्या वर्षी माझा प्रभूने उद्धार केला, मला तारण दिलं. माझ्याकडे ती साक्ष नाही की मी असा होतो तसा होतो. जे आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. तर देवाच्या प्रिय लोकांनो, हे प्रभूचे दास आमच्या घरी यायचे. आणि ज्या वेळेस हे प्रभूचे दास यायचे त्या वेळेस आमचा परिवार त्यांचा आदर सत्कार करायचा. नेहमी त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट, तुम्हाला काय पाहिजे देवाचे सेवक म्हणून, त्यांच्यासाठी आम्ही आदर सत्कार करायचो. आम्ही दोघे भाऊ पण लहानपणीच त्यांच्या सेवेसाठी हजर असायचो. मग एक दिवशी त्यांनी सांगितलं की तुम्ही दोघे भाऊ माझ्याकडे या, पुढं गुडघे टेका दोघे पण. आणि मग देवाच्या प्रिय लोकांनो, त्यांनी आम्हाला गुडघे टेकायला सांगितले. प्रभूचा दास काहीतरी प्रार्थना करणार आहे. आणि मग ज्या वेळेस, मी लहान होतो, आता मला काही समजत नव्हतं एवढं, ज्या वेळेस आम्ही दोघांनी गुडघे टेकले, त्यांनी आमच्या डोक्यावर हात ठेवले आणि त्यांनी सांगितलं की हे परमेश्वरा, तुझी अग्नी पवित्र आत्म्याची ह्या लेकरांवरती उतरून येऊ दे. मी हळूच डोळे उघडून बघितले. म्हटलं म्हातारा काय वेडा झालाय का काय, मला जाळायला लागलाय, कसली अग्नी बोलवतो आणि काय करतो काय कळे ना मला. आणि मी थोडा घाबरलो. आजूबाजूला बघितलं, काय चटका वगैरे तर लागत नाही, कुठून काय आग वगैरे येते का. आणि मग त्याच्यानंतर ते जेव्हा घरी यायचे त्यावेळी ते अशीच प्रार्थना करायचे. पण बालपणी मला ते काही कळालं नाही. पण ज्या दिवशी देवाचा पवित्र आत्मा मला भेटला, त्या दिवशी मला कळालं की देवाचा दास जगात नाहीये, पण त्या दासाची प्रार्थना परमेश्वराने ऐकली आणि त्या देवाची अग्नी आमच्याकडे आली. प्रभूच्या प्रिय लोकांना एक गोष्ट पक्की आहे, जे तुम्ही पेरणार आहात, तुमचे सत्कर्म जगाने नाही पाहिले तरी चालतील, पण तुमची चांगली कामं तुमचा परमेश्वर पाहत आहे. जगाने दखल नाही घेतली तरी चालेल, लोकांनी तुम्हाला वाहवा केली नाही तरी चालेल, कुणी तुम्हाला शाबासकी नाही दिली तरी चालेल, एखाद्या कामाबद्दल तुम्हाला कुणी चांगलं म्हटलं तरी नाही म्हटलं तरी काहीही असो, ते सगळं चालेल. पण एक गोष्ट पक्की आहे, स्वर्गात विराजमान असणारा देव, त्याची नजर तुमच्याकडे आहे. देवाने पाहिलेला आहे, तुमचे कष्टाचे दिवस पाहिलेले आहेत, तुमचा त्रास त्याने पाहिलेला आहे, तुमचं दुःख त्याने पाहिलेलं आहे, तुम्ही सहन केलेले अपमान त्याने पाहिलेले आहेत. आणि तो परमेश्वर तुम्हाला सर्व प्रकारे पारितोषिक दिल्याशिवाय राहणार नाही. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, बायबलमध्ये ना एक स्त्री आहे की जी एक पापी स्त्री होती. मी पापी उल्लेख करेल तिचा. ज्या वेळेस ना इस्रायल लोकांना कनानमध्ये प्रवेश करायचा होता, कनान देशात, देवाच्या वचनदत्त प्रदेशात त्यांना प्रवेश करायचा होता, मग त्यावेळेस यहोशवाने तिथं हेर पाठवले 2 जण की जाऊन बघून या यरीहो कसं काय आतमध्ये. 2 हेर पोशाख वगैरे बदलून कसं तयारी करून गेले असतील. आणि मग तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी तो सगळा प्रदेश, सगळं ठिकाण त्यांनी हेरलं. आणि त्यांना मदतीसाठी कुणी धार्मिक व्यक्ती आला नाही. त्यांच्या मदतीसाठी कुणी असा खूप प्रतिष्ठित किंवा चांगला, ज्याचं जगात नाव आहे, असा व्यक्ती आला नाही. त्या ठिकाणातली सगळ्यात बदनाम असलेली, त्या ठिकाणामध्ये पापी म्हणून ओळखली जाणारी राहाब नावाची एक स्त्री होती. आणि ह्या स्त्रीला कोणी चांगलं म्हणत नव्हतं, कारण की ती एक पापी आणि वाईट स्त्री होती. बायबलमध्ये स्पष्ट लिहिलंय, ह्या वाईट स्त्रीने तिच्या जीवनामध्ये सगळी वाईट कामं केली. पण एक दिवस असा आला की ज्या वेळेस देवाची लेकरं ही दोघे जण ज्या वेळेस त्या वचनदत्त देशामध्ये तिला भेटले, त्या दोघांची ह्या स्त्रीने मदत केली. जिने आयुष्यभर पाप केलंय, वाईट गोष्टी केल्यात, त्या स्त्रीने एक चांगलं काम केलं की ह्या 2 देवाच्या लोकांना
तिने लपण्याची जागा दिली आणि त्या दोघांनाही मरू दिलं नाही, राजाच्या हाती सापडू दिलं नाही आणि त्यांची सुखरूप तिने रवानगी गेली. देवाच्या प्रिय लोकांनो, तिची ही कृती किंवा तिने केलेलं हे कार्य देवाच्या नजरेमध्ये एक धार्मिक आणि चांगलं कार्य असं गणण्यात आलं. देवाच्या प्रिय संतगणांनो, तुमचं जुनं जीवन कसं होतं त्याविषयी मी बोलायला आलो नाही. कोण किती मोठा पापी आहे, कोणी जीवनामध्ये किती वाईट गोष्टी केल्या आहेत, कोणाच्या जीवनात काय घडलं आहे हे विचारण्यासाठी मी इथं आलो नाही, परंतु हे सांगायला आलो आहे, जर आज रात्री येशूचा उद्धारक म्हणून तुम्ही स्वीकार कराल, आजची रात्र तुमच्यासाठी एक परिवर्तनाची रात्र होईल. तुमच्या सर्व पापांवरती पांघरून घालण्यात येईल. आजची रात्र तुमच्या जीवनाला एक वळण देणारी रात्र ठरू शकते. आजच्या रात्री परमेश्वराला तुमच्यासाठी काहीतरी विशेष काम करायचं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, या राहाबने एक पापी स्त्री असताना देखील तिने देवाच्या लोकांची मदत केली आणि ज्या वेळेस इस्रायल लोकांनी आक्रमण केलं त्यावेळेस तिला खूण सांगितली होती की तिच्या घराच्या खिडकीला एक किरमिजी दोर बांधायला सांगितला. मग त्या दिवशी त्या घरावरती हल्ला झाला नाही. पूर्ण यरीहो सगळीकडे रक्तपात झाला, सगळ्यांच्या घराचा नाश झाला, पण या राहाबचं घर वाचलं. प्रियांनो, आज जे प्रभूची वाणी ऐकतील आणि प्रभूच्या कार्यासाठी उभे राहतील, प्रभू तुमचा नाश होऊ देणार नाही. प्रभू तुम्हाला प्रतिफळ देईल, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करील, प्रभू तुमच्या गरजा पूर्ण करेल. आमेन. प्रभूला धन्यवाद. राहाबच्या जीवनाच्या द्वारे परमेश्वराने अद्भुत काम केलं आणि तिला तिचं प्रतिफळ मिळालं. यहोशुआ 2:1 मध्ये सांगितलेलं आहे आणि त्याच अध्यायाच्या दुसऱ्या अध्यायाच्या 15 ते 21 वचनामध्ये तिचा कसा बचाव होणार याची योजना परमेश्वराने केली. देवाच्या प्रिय लोकांनो, आपला परमेश्वर कधीच कुणाच्याही ऋण्यात राहत नाही, कधीही कुणाच्या ऋण्यात राहत नाही. तुम्ही त्या देवाच्या दिशेने एक पाऊल उचला, तो तुमच्यासाठी 99 पावलं उचलायला तयार आहे. तो तुमच्यासाठी आशीर्वाद मोकळे करायला तयार आहे. आज देवाच्या प्रिय लोकांनो, कितीतरी वेळा ना आपण लोकांकडून अपेक्षा करतो. आपण कितीतरी वेळा आपल्याला वाटतं की मनुष्य माझ्या कामी पडेल. कोरोनाच्या काळात आपल्याला कळालं कोणी कोणाच्या कामी पडलं नाही. कुणीच कोणाच्या कामी नाही पडलं. सगळ्यांनी मास्क लावलं, तोंड झाकून घेतली, सॅनिटायझर लावलं. एखाद्याला आजार आहे कळालं की त्याच्यापासून 2 गज की दुरी, मास्क आहे जरुरी. किती जीवाचा जीवलग असो, हे मित्रा मी तुझ्यासाठी जीव देईल, आणि मित्राला कोरोना झाला कळालं की हे मित्रा तू बरा झाल्यावर मी तुझ्यासाठी जीव देईल, सध्या मी तुझ्याशी बोलणार नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, जगातलं प्रेम या प्रकारचं आहे. या प्रकारची प्रीती जगामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पण जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये देवाचे आशीर्वाद प्राप्त करायचे तर आज आम्हाला प्रभूकडे धाव घेणं गरजेचं आहे. जीवनामध्ये या जगामध्ये आम्ही जगत असताना प्रभू आम्हाला प्रतिफळ देणारा परमेश्वर आहे. आमच्या सर्व इच्छा अपेक्षा गरजा तो पूर्ण करणारा देव आहे. म्हणून आपली नजर त्या प्रभूकडे लावली पाहिजे. ज्या वेळेस ना येशू ख्रिस्त पाण्यावरती चालला, येशू पाण्यावर चालला, शिष्य कुठं होते? मचव्यात होते आणि ते वल्ली मारून मारून थकले. वल्ली मारतायत, मचवा पुढे जायचा प्रयत्न करतायत, समोरून वादळ आहे, त्यांचं काही चाले ना. आता त्या टेन्शनमध्ये परत एक काहीतरी गोष्ट पाहतायत त्यांनी कधीच पाहिलं नव्हतं. कुणी व्यक्ती पाण्यावर चालू शकतो आणि ज्या वेळेस त्यांनी पाहिलं कुणीतरी पाण्यावर चालत आहे, ते असे ओरडायला लागले आणि ते म्हणू लागले, भूत भूत भूत. लोकांचा विश्वास भूतावर जास्त आहे. देवाचा पुत्र पाण्यावर चालेल हे त्यांना गॅरंटीच नाही. आपल्या लोकांना पहिलं निगेटिव्ह विचार करायला आवडतं. ओरडायला लागले सगळे 12च्या 12, भूत भूत. आता भूत भूत म्हटल्यावर काय होणार आहे? देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूंनी जसं ऐकलं की हे माझे शिष्य, यांच्याबरोबर मी रात्रंदिवस राहतो, हे मला ओळखू शकले नाही, प्रभूने आवाज देऊन सांगितलं, अरे भिवू नका, मी आहे. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? बऱ्याच लोकांना कळत नाही मी आहे म्हणजे काय. मी आहे. ज्या वेळेस मोशेने देवबापाला विचारलं की देवा मी तुझा संदेश घेऊन जायला तयार आहे, पण त्या लोकांना काय सांगू, तुझं नाव काय?
त्यावेळेस परमेश्वराने म्हटलं, मी जो आहे तो आहे. मी आहे हे परमेश्वराचं नाव आहे. आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्त म्हणतो मी आहे, त्यामध्ये तो दाखवून देतो की देवाचा पुत्र इथं आहे. हालेलुया. देवाचा पुत्र इथं आहे. आणि जर येशू इथं आहे तर तुम्हाला भ्यायचं कारण नाही. शिष्यांमधली भीती निघून गेली. अरे आपला प्रभू आहे, प्रभू पाण्यावरती चालतोय. पेत्राने विचार केला, आपण पण चालायला पाहिजे पाण्यावरती. प्रभू जर तू असशील तर मला पण आज्ञा कर. प्रभू म्हटलं ये शब्दात सामर्थ्य आहे. आणि जसा पेत्राने पाय मचव्याच्या बाहेर काढला आणि पेत्र पाण्यावर चालायला लागला, त्या दिवशी बाकीचे 11 जण मचव्यातच बसून राहिले. काही लोकांना एका जागेवर माठ्यासारखं बसायला लई आवडतं, खूप आवडतं, मजा वाटते. काय नाही, पेत्र तू चाल, बुडला तरी तूच मरशील, आमचं काय जातंय, आम्ही तर बसून फक्त गंमत बघू. येशू चालतोय, पेत्र चालतोय. त्या दिवशी विश्वास जर दाखवला असता ना शिष्यांनी, त्या दिवशी 12च्या 12 सगळेच्या सगळे पाण्यावरती चालले असते प्रियांनो. पण ते बसून राहिले. एका जागी ठप्प बसून राहणाऱ्या लोकांसाठी चमत्कार घडत नाहीत प्रियांनो. ज्याला जीवनामध्ये देवाचं काम बघायचंय, तुम्हाला तुमची जागा, तुमचं स्थान सोडून तुम्हाला पुढं पाऊल उचलणं गरजेचं आहे. देवाच्या प्रिय निवडलेल्या लोकांनो, पेत्राने विश्वास दाखवला, त्याला परमेश्वराने प्रतिफळ दिलं की त्याला पाण्यावरती चालता आलं. प्रभूने त्याच्यावरती कृपा केली, प्रभूची दया त्याच्या जीवनावरती झाली. आमेन. प्रभू दया करणारा महान परमेश्वर आहे. अद्भुत आणि सामर्थ्याचं काम करणारा तो देव आहे. तर ना, राहाबसाठी देवाने काम केलं. राहाबने देवाच्या लोकांसाठी मार्ग मोकळा केला आणि परमेश्वराने तिच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला. ज्यावेळेस तुम्ही प्रभूसाठी छोटंसं जरी काम करणार तरी तुमच्यासाठी प्रभू मोठं प्रतिफळ देतो. त्याचं कारण असं आहे की जर तुम्ही एखाद्याला ज्याच्या खिशात 100 रुपये आहेत, त्याला तुम्ही म्हटलं की मला 500 रुपये दे, तो म्हणाल 100च आहेत, याच्यापेक्षा नाही जास्त देऊ शकत. एखाद्याच्या खिशात 10,000 रुपये आहेत, तुम्ही म्हटलं 1 लाख दे ना, तो म्हणाल नाही, माझ्याकडे 10,000 आहेत, एवढेच देऊ शकतो. पण देवाच्या खिशात कोणाच्या बापाला मोजता येणार नाही एवढी संपत्ती त्याच्याकडे आहे. तुम्ही जेही मागाल ते तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून 50 आणि 100 मागू नका. तो म्हणतो राष्ट्र वतना दाखल माग, म्हणजे मी तुला ते देईन. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. मागायचं आहे तर संपूर्ण पश्चिम पट्टा प्रभूला मागून टाका. प्रभू पूर्ण तुम्हाला द्यायला तयार आहे. जे तुम्ही मागता ते तुम्हाला प्राप्त होणार, कारण की तुम्ही प्रभूसाठी परिश्रम करत आहात. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाला ज्यावेळेस आपण मागतो ना, तो त्याला शोभेल असं देतो. कसं देतो? त्याला शोभेल असं. आपण ज्यावेळेस देवाला देतो, काय करतो आपण? आपल्या हातात, आपल्या मुठीत काय पैसे बसतील ना, ते आपण दानपात्रात देतो. आपल्याला झेपेल ना तेवढं देवाला देतो आपण. पण देव देताना बायबलमध्ये असं सांगितलंय की प्रभूच्या तळ हातावरती, परमेश्वराच्या तळ हातावरती सगळे जलाशय मावतात. जेवढे समुद्र आहेत कुठं मावतात? तळ हातावरती. आमच्या तळ हातावर 2रा 3रा ड्रॉप टाकला पाण्याचा थेंब का लगेच पाणी ओसंडून खाली ओघळून जाईल निघून. पण परमेश्वराच्या तळ हातावरती समुद्र मावतात. एवढा मोठा त्याचा हात आहे. मग ज्याचा हात मोठा आहे तो देताना छोट्या गोष्टी कशाला देईल? तो देताना भरभरून आशीर्वाद देईल, समाधान देईल, तुमच्या घरात शांती देईल, पुरून उरणारे आशीर्वाद देईल. तो प्रतिफळ देणारा परमेश्वर आहे. या ठिकाणी देवाच्या प्रिय लोकांनो, एक सासूची आणि तिच्या 2 सुनांची एक सुंदर कहाणी बायबलमध्ये आहे. रूथच्या पुस्तकामध्ये एका सासूचं नाव आहे नामी. तिचा नवरा मेला, तिला 2 सुना आहेत, रूथ आणि अर्पा. त्या दोघींचे नवरे म्हणजे नामीची मुलं मेलेत. घरातली पुरुष मंडळी संपली आणि 3 स्त्रिया फक्त घरामध्ये आहेत, नामी आणि तिच्या 2 सुना. ह्या पूर्ण परिस्थितीमध्ये नामीने आपल्या 2 सुनांना सांगितलं
की आता मी ह्या मोवाब देशात नाही राहू शकत, ना माझा नवरा राहिला ना माझी मुलं राहिली, आता मला माझ्या लोकांमध्ये या वृद्ध काळामध्ये गेलेलं माझ्यासाठी चांगलं आहे. त्याच्यामुळं दोन्ही सुनांनो बाय बाय, तुमच्या माहेरात जा, लग्न परत करा, नाही तर तुम्हाला तसं राहायचं राहा, पण इकडं थांबू नका, तुमच्या माहेरात निघून जा आणि आता माझ्याकडून तर काय अपेक्षा करू नका, मी चालले माझ्या गावाला. आरपाने चुंबन घेतलं, आरपा गळा पडून रडली आणि आरपा निघून गेली. काही लोक असतात पिलातासारखे, हात धुतात आणि मोकळे होतात, मला काही नाही सांगायचं. आणि तशी ही आरपा हळूच तिकडून निघून गेली सासूला भेटून. आणि मग रूथला सांगितलं तू पण जा माहेरच्या लोकांकडं. रूथने त्या दिवशी म्हटलं की मी जाणार नाही. ऐकताय का तुम्ही? रूथ याचा पहिला अध्याय 14 ते 16 वचनामध्ये रूथ म्हणाली, मला सोडून जा आणि माझ्या मागे न येता परत जा असा मला आग्रह करू नका. तुम्ही जेथे जाल तेथे मी येईन. आज अशी सून मिळणं जरा कठीण आहे, पण या ठिकाणी ही रूथ किती प्रेमळ स्त्री आहे. वृद्ध काळामध्ये आपल्या सासूला ती म्हणत आहे की मला असं म्हणूच नका की मला सोडून जा म्हणून, आणि माझ्या मागे न येता परत जा असा मला आग्रह करू नका. तुम्ही जेथे जाल तेथे मी येईल, तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहील. तुमचे लोक ते माझे लोक आणि तुमचा देव तो माझा देव. ह्या सगळ्या गोष्टी ती बोलली, पण सगळ्यात मोठी गोष्ट ही बोलली, तुमचा देव तो माझा देव. जो देव तुझा आहे तो देव माझा आहे. जो देव तुला तुझ्या भूमीत आशीर्वादित करणार आहे तो देव मला पण आशीर्वादित करणार आहे. आणि त्या रूथने आपल्या सासूची साथ सोडली नाही. पडत्या काळात मदत करणारे लोक खूप चांगले आणि प्रेमळ असतात. तुमच्याकडे भरपूर पैसा आला, असं होतं कधी कधी, तुम्ही काम करता आणि ज्यावेळेस तुमची रिटायरमेंट होते त्यावेळेस जवळचे लोक, लांबचे लोक, सगळे एकदम लांबचे लोक तुमच्या भेटीला येतात. त्यांना कळालं तुमच्याकडे आता लाखो रुपये रिटायरमेंटचे येणार आहेत. ज्याला ओळख दाखवायची नसते तो पण तुम्हाला ओळख दाखवतो. का? कारण की आता तुमच्याकडं पैसा येणार आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, तुमच्याकडं सगळं काही असताना जग तुम्हाला डोक्यावरती घेईल, पण धन्य आहेत ते लोक जे तुमच्याकडं काहीच नसताना तुमच्या मदतीला येतात. तुमच्या कठीण काळात जे तुमच्याबरोबर उभे राहतात त्या लोकांना आयुष्यात कधीच सोडायचं नाही. या ठिकाणी ह्या रूथने निर्णय घेतला, माझ्या सासूचा पडता काळ आहे. आपल्या नवऱ्याला, लेकरांना, सगळ्या परिवाराला तिने आनंदात पाहिलेलं होतं, पण आज तिच्यावरती दुःखाचा प्रसंग आहे. त्या सासूला उतार वयात मी एकटीला सोडणार नाही. आणि या ठिकाणी ह्या रूथने आपल्या सासूबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि गेले बेथलेहमला. आणि मग तिथं आपल्या मूळ गावी गेल्याच्या नंतर ह्या रूथने आपल्या सासूची परवानगी मागितली. कशासाठी मागितली? दुसरा अध्याय 2 आणि 3 वचनामध्ये लिहिलेला आहे. मोवाबी रूथ नामीस म्हणाली, मला शेतात जाऊ द्या, म्हणजे कोणाची माझ्यावर कृपादृष्टी झाल्यास त्याच्या मागून मी धान्याचा सर्व वेचत जाईल. ती म्हणाली, मुली जा. किती आज्ञाधारक सून आहे. सासूला विचारून तिने शेतात सर्व वेचण्याचं काम मी घेऊ का? शेतात सर्व जर वेचला, सर्व म्हणजे पडलेलं धान्य मी उचललं, आपल्या दोघींची उपजीविका चालेल, कुणीतरी कृपादृष्टी करेल आणि मला धान्य मिळेल. तर सासूबाई मला प्लीज तुम्ही जाऊ द्या. सुनेची विनंती ऐकली आणि सासू म्हटली जा. आणि पुढं बायबल सांगतं की तिने बवाजाच्या शेतात जाऊन तिने सर्व वेचायला सुरुवात केली. बायबल जर तुम्ही बारकाईने वाचलं, सर्व वेचणारे कोण आहेत? सर्व वेचणारे कामगार नाहीत. सर्व वेचणारे, पडलेलं धान्य वेचणारे हे काही श्रीमंत किंवा त्या शेतामध्ये काम करणारे असे लोक नाहीत. सर्व कोण वेचतं? गोर गरीब लोक सर्व वेचतात. एक गरीब आणि दरिद्री स्त्री म्हणून त्या शेतात तिने पाऊल ठेवलं. ज्या दिवशी त्या बवाजाच्या शेतात तिने पहिल्यांदा पाऊल ठेवलं, तिची अपेक्षा होती थोडंसं धान्य मिळू दे. हे माझ्या देवा, मला थोडंसं धान्य मिळू दे, म्हणजे जेणेकरून माझ्या जीवाचा आणि माझ्या सासूच्या जीवाचा बचाव होईल, आम्हाला अन्न मिळेल.
थोडंसं धान्य मिळू दे. देवाच्या प्रिय लोकांना, खूप सुंदर स्टोरी आहे रूथबद्दल. खूप चांगल्या रीतीनं बायबलमध्ये फार प्रभावी रीतीनं लिहिलेलं आहे. जर तुम्ही पुढं वाचलं तर तुम्हाला कळून जाईल की ज्या शेतामध्ये एक दरिद्री स्त्री म्हणून ती उभी होती आणि त्या शेतात ती सर्व वेचत होती, परमेश्वराने पुढील दिवसात तिला त्याच शेताची मालकीन केलं. किती लोक आमेन म्हणणार आहेत? देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या भूमीवर तुम्हाला दीन व्हावं लागतं, ज्या भूमीवरती तुम्हाला अपमान सहन करावा लागतो, माझा देव तुम्हाला त्याच ठिकाणी उंच करणारा परमेश्वर आहे. जिथं तुम्हाला वाईट दिवस बघायला मिळाले, ज्या घरात तुम्ही दुःख पाहिलं, त्याच घरात आज नंतर परमेश्वर तुम्हाला आनंदित करणार आहे. ज्या ठिकाणी तुम्ही अपमानित झालेले आहात, त्याच ठिकाणी परमेश्वर तुम्हाला सन्मानित करणार आहे. परमेश्वर तुमचे दिवस बदलणार आणि परमेश्वर त्याच्या आशीर्वादाने तुम्हाला भरणार आहे. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, जुन्या करारातल्या 2 स्त्रियांबद्दल आपण बारकाईने समजून घेतलेलं आहे. राहाब देवाच्या राज्यासाठी थोडीशी गोष्ट करते आणि परमेश्वर तिच्या घराण्याला आशीर्वादित करतो. रूथ आपल्या सासूसाठी थोडासा विश्वास दाखवते, थोडी मदत करण्याचा प्रयत्न करते, लीनता नम्रता धारण करते, एक थोडं चांगलं काम ती करते. परमेश्वर तिच्यासाठी मोठे आशीर्वाद निर्माण करतो आणि पुढं दाविदाची त्या घराण्यामधली ती एक आजी म्हणून ओळखली जाते आणि त्याच वंशामधून पुढे येशू ख्रिस्ताचा जन्म आपल्याला पाहायला मिळतो. देवाच्या प्रिय लोकांनो, आमचा देव प्रतिफळ देणारा देव आहे. जे विश्वास योग्य राहतात त्यांना तो प्रतिफळ देणारा परमेश्वर आहे. बोलो येशू मसीह की. प्रभूला धन्यवाद. देवाच्या प्रिय लोकांनो, 2 स्त्रियांबद्दल आपण पाहिलं, राहाब आणि रूथ. तिसरी स्त्री आपण ही पाहणार आहोत की ती ख्रिस्ताची वधू आहे. तिला मंडळी असं म्हटलेलं आहे, जिला प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या स्वतःच्या रक्ताने धुवून शुभ्र वस्त्र दिलेले आहेत. जर परमेश्वर सगळ्यांना प्रतिफळ देतो तर परमेश्वर त्याच्या मंडळीला, अर्थात तुम्हाला आणि मला, प्रतिफळ देणार आहे का? आणि ते प्रतिफळ मिळवण्यासाठी आम्हाला काय करावे लागेल ह्याच्याकडे आपलं लक्ष केंद्रित करूया. देवाच्या प्रिय संतगणांनो, मत्तई 5वा अध्याय 11 आणि 12 वचन, मत्तई 5, 11 आणि 12 वचन या ठिकाणी सांगतं, माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील. कोणामुळे? येशूमुळे. देवासाठी काय झालं तुमचं? जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य. बायबल सांगतंय, ज्या वेळेस तुमची निंदा होईल, ज्या वेळेस लोक तुमच्या विरुद्ध जातील, बायबल सांगतं त्यावेळेस तुम्हाला धन्य असं म्हणण्यात येतं. तुम्ही धन्य आहात. ज्याची निंदा होते, ज्याच्या विरोधात कोणीतरी उभं राहतं येशूसाठी, त्यावेळेस त्या लोकांना धन्य म्हटलेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही ऐकता की कुणी तुमच्या विरुद्ध बोलतंय, मग त्याला लगेच फोन नाही लावायचा, काय रे तू मला असं बोललास. इकडचे लोक नम्र आहेत, आमच्याकडचे लोक लगेच कॉलर धरायला येतात. आपल्या ह्या भागामध्ये लोक फार प्रेमळ आणि नम्र दिसत आहेत, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. पण आमच्या भागामध्ये लगेच लोक भांडायला उठतात एखाद्याने दुसऱ्याला काही बोललं तर. ज्या वेळेस तुमची निंदा होईल, जो निंदा करणार आहे डायरेक्ट जाऊन त्याला भेटू नका, त्याच्याशी भांडू नका, काहीच करू नका. देवाला धन्यवाद द्यायला सुरुवात करा, कारण देवाने तुम्हाला योग्यतेचं समजलंय त्याचं कार्य करण्यासाठी. जे लोक खरी सेवा करतात त्यांना समस्यांमधून जावं लागतं. तुम्ही ऐकताय चर्च? ज्याची सेवा सोपी आहे, काहीच नाही, काहीच अडचण नाही, काही टेन्शन नाही, ती सेवा खरी नाहीये. तुम्ही ऐकलं मी काय बोललो? ज्या वेळेस तुमच्या सेवेत, तुमच्या कार्यात तुम्हाला अडचणी नाहीत, ती सेवा खरी नाही. आणि ज्या वेळेस तुम्ही काम करत असताना, देवाचं काम करताय, दारुडा एखादा दारूच्या गुत्त्यावरती चाललाय दारू प्यायला, त्याला काही टेन्शन आहे? त्याला जर तुम्ही म्हटलात ना दारू पिऊ नको, तो विचारलं तुझ्या बापाची पितो का? तुमचं तोंड एका शब्दात डायरेक्ट बंद.
अरे माझ्या बापाची नाही पिते, पी तुझ्या बापाची मर, मी काय करू. जग तुमच्या बऱ्यावर नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, सत्य मार्गात तुम्हाला अडचणींना सामोरे जावं लागतं. खऱ्या मार्गामध्ये तुम्हाला आर्थिक टंचाईमधून जावं लागेल. येशू ख्रिस्ताला सुद्धा टॅक्स भरण्यासाठी, कर भरण्यासाठी पैसा नव्हता. पेत्राला सांगितलं, जा गळ टाक, पहिला मासा येईल, त्याच्या मुखातून तुला पैसे मिळतील. देवाच्या प्रिय लोकांनो, असे मासे परमेश्वर तुमच्यासाठी उभे करेल, अशा योजना देव तुमच्यासाठी करेल. तुमची प्रत्येक गरज पूर्ण केली जाईल. तुम्हाला अडचणी आल्या म्हणून नांगराला हात घातलेला मागं वळू नका. प्रभूची इच्छा आहे आमचं पाऊल पुढं पडावं, प्रभूची इच्छा आहे आम्ही पुढं चालावं. परमेश्वर सगळं काही पाहून घेणार आहे. आमेन. या ठिकाणी देवाच्या प्रिय लोकांना, ज्या वेळेस तुमचा छळ होईल, 12व्या वचनात सांगितलंय, मत्तई 5:11 मध्ये छळ झाला, निंदा झाली, धन्य समजा. 12वं वचन सांगतं, मग तेवढं धन्य समजून छान बसू नका, तर बायबल सांगतं आनंद करा. काय करा? सगळ्यांनी म्हणा, आनंद करा. कधी? लॉटरी लागल्यावर नाही, पैसे आल्यावर नाही, नवीन घर बांधल्यावर नाही, लग्न झाल्यावर नाही, मुलगा झाला म्हणून नाही. बायबल सांगतं तुमची निंदा झाल्यावर आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला. स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. आनंद करा. मग कसा करायचा आनंद? लूक 6 अध्याय 22-23 वचनात सांगितलंय कसा आनंद करायचा. छळ निंदा झाल्यावर कसा आनंद करायचा. लूक 6:22-23, मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हाला वाळीत टाकतील, तुमची निंदा करतील आणि तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील, तेव्हा तुम्ही धन्य. त्या दिवशी, कोणत्या दिवशी? ज्या दिवशी तुमची निंदा झाली त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारा. किती लोक आमेन म्हणणार आहेत? देवाच्या प्रिय लोकांना, आपल्याला आनंद वाटला पाहिजे. कोणी निंदा केली, समजून घ्यायचं, माझे आशीर्वाद मोकळे होत आहेत, माझ्यासाठी प्रभू महान काम करत आहे, माझ्यासाठी देव कृपा करत आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या वेळेस तुमच्या निंदेत, तुमच्या छळात तुम्ही टिकून राहता, समजून घ्या, प्रभू तुम्हाला काहीतरी मोठं प्रतिफळ देणार आहे, तुमच्या जीवनामध्ये मोठे आशीर्वाद देणार आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, मत्तई 10 अध्याय 41 वचन सांगतं, संदेष्टाला संदेष्टा म्हणून जो स्वीकारतो त्याला संदेष्टाचे प्रतिफळ मिळेल, आणि नीतिमानाला नीतिमान म्हणून जो स्वीकारतो त्याला नीतिमानाचे प्रतिफळ मिळेल. जे तुम्ही स्वीकारता त्याप्रमाणे तुम्हाला प्रतिफळ मिळणार आहे. आपलं धैर्य आपण सोडू नये. बायबल सांगते, इब्री 10 अध्याय 32 ते 35 वचनामध्ये सांगितलेलं आहे, आपले धैर्य सोडू नका, त्याचे प्रतिफळ मोठे आहे. काही लोक मध्येच धीर सोडून देतात आणि धीर सुटला की प्रतिफळ नाही मिळत. आमचा धीर टिकून राहिला पाहिजे. आम्ही धैर्याने प्रभूचं काम केलं पाहिजे. संकटामध्ये आम्ही टिकून धेटाईनं उभं राहिलं पाहिजे. अडचणी आल्या म्हणून लगेच लोटाच्या बायकोसारखं मागं वळून नाही बघायचं. मिठाचा खांब. आमची नजर प्रभूकडं लागलेली पाहिजे. जर आम्हाला देवाकडून प्रतिफळ पाहिजे, जर आम्हाला आमच्या जीवनात मोठ्या आशीर्वादांची अपेक्षा आहे, तर आम्ही आमचा विश्वास पण मोठा दाखवला पाहिजे. आम्ही प्रत्येक परिस्थितीमध्ये स्थिर टिकून राहणं गरजेचं आहे. पुढे बायबल आपल्याला सांगते की ज्यावेळेस तुम्ही ह्या धार्मिकतेच्या जीवनात जगता, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या निंदेमध्ये स्थिर राहता, ज्यावेळेस तुम्ही धैर्य खचू देत नाही, ज्यावेळेस तुम्ही वचनात टिकून राहता, तुमच्यासाठी मोठं प्रतिफळ स्वर्ग राज्यामध्ये आहे. मोठं प्रतिफळ. आणखीन एक प्रतिफळ सांगितलंय की ज्यावेळेस तुम्ही उपास करता त्यावेळेस उपास करताना मोठे मोठे बोर्ड लावत जा. अख्ख्या जगाला करू द्या तुम्ही उपास केलाय. तोंड असं उतरून चालत जा की लोक तुम्हाला बघताच क्षणी म्हणतील, उपास आहे का? काही लोकांचे चेहरे उपासाच्या दिवशी एवढे पडलेले असतात आणि इतर दिवशी कमी खातील, पण उपासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी डबल साईज. जीसस, प्रभू दया कर. सगळ्या गोष्टी एवढ्या, ह्याला उपास म्हणत नाहीत प्रियांनो. उपास म्हणजे त्याग. ऐकताय तुम्ही? ज्यावेळेस उपास करतो तो फक्त तुमच्या देवाला माहीत पाहिजे. जो गुप्त रीतीने उपास करेल, बायबल सांगतो
या ठिकाणी मत्तई 6 आणि 18 मध्ये, मत्तई 6:18, अशा हेतूने की तू उपास करत आहेस हे लोकांना नव्हे तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे प्रतिफळ देईल. तुम्ही गुप्त रीतीने उपास कराल, पण तो आशीर्वाद देताना सगळ्यांच्या समोर तुम्हाला आशीर्वादित करेल. अख्ख्या जगाला दिसेल की त्याने तुम्हाला आशीर्वादित केलेला आहे. तो प्रतिफळ देणारा परमेश्वर आहे. कलस्सीकरास पत्र 3 अध्याय आणि 24 वचन, कलस्सी 3 आणि 24, प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल हे तुम्हाला माहीत आहे. प्रभू ख्रिस्ताची चाकरी करत जा. बायबल सांगत आहे की प्रभूने तुम्हाला आणि मला वतन दिलेलं आहे. देवाच्या प्रिय संतगणांनो, आज ज्या वचनांवरती आम्ही मनन केलेलं आहे, या वचनामध्ये 3 स्त्रिया आपण पाहिलेल्या आहेत की ज्यांना प्रतिफळ दिलेलं आहे. एक राहाबला प्रतिफळ मिळालंय, दुसरी रूतला प्रतिफळ मिळालं आणि तिसरी मंडळी म्हणजे आपल्याला प्रतिफळ मिळालेलं आहे. आपण प्रभूचे आशीर्वादित लोक आहोत. प्रभूच्या राज्यासाठी तुम्ही छोटं जरी काम कराल तरी ते तुमच्यासाठी एक फार मोठं आशीर्वादाचं कारण होणार आहे. त्याच्यामुळं चर्च सुटलं की लगेच असं ज्या ज्या मंडळीत तुम्ही आहेत त्या चर्चमध्ये चर्च सुटलं की काही लोक डायरेक्ट असं वागतात की आता मध्यरात्रीचे 2-3 वाजलेले आहेत, आता सगळी दुनिया बंद होणार आहे. चर्च सुटल्यावर काही लोक लगेच पळून जातात. असं नाही करायचं. आपल्या पास्टरांना भेटा आणि त्यांना विचारा, पाळक साहेब मंडळीमध्ये काही काम आहे का, देवाच्या राज्यासाठी काही कार्य आहे का, आम्हाला सांगा. प्रत्येक विश्वासणाऱ्यांनी प्रभूच्या राज्यात परिश्रम केले पाहिजेत. तुम्ही पाळक असलात तरी, तुम्ही पाळक नसलात तरी, प्रत्येक विश्वासू व्यक्ती देवाच्या राज्यामध्ये ॲक्टिव्ह असला पाहिजे. आम्ही प्रत्येक क्षणी स्तुती, आराधना, देवाचं कार्य, प्रार्थना, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी, चर्चच्या कामात आम्ही निरंतर आपल्या पास्टर बरोबर उभं राहिलं पाहिजे. पास्टर म्हणजे एकटे नाहीत प्रियांनो, त्यांची एकट्याची मंडळी नसते. सगळा भार त्यांनी एकट्याने व्हायचा नसतो. त्यांनी एकट्याने व्हायला तर त्यांना एकट्यानंच आशीर्वाद मिळेल. आशीर्वाद आपल्या सगळ्यांना पाहिजे आणि म्हणून सगळे मंडळी म्हणून आपण सर्वांनी प्रभूच्या राज्यात स्थिर राहून परिश्रम घेणं गरजेचं आहे. जे देवाकडून प्रतिफळाची अपेक्षा करतात त्यांनी प्रभूमध्ये परिश्रम करणं गरजेचं आहे. ज्यांना वाटतं आशीर्वाद पाहिजे, परिश्रम करायला सुरुवात करा. किती लोक आमेन म्हणणार आहे गोष्टीला? छोटं का होईना काहीतरी चर्चमध्ये तुमचा सहभाग असला पाहिजे. खुर्च्या लावायला तरी मदत करा, कार्पेट टाकायला तरी मदत करा, साऊंड सिस्टीम लावायला तरी मदत करा. काय नाही जमलं ना, चर्चच्या आदल्या रात्री यायचं ना अख्खा चर्च धुवून काढायचं. ऐकताय का तुम्ही चर्च? हां, बस प्रभूसाठी एवढं करा. परमेश्वर तुमच्यासाठी मोठ्या गोष्टी करेल. प्रभूच्या राज्यासाठी झटायला सुरुवात करा, कारण आपला देव प्रतिफळ देणारा देव आहे. आमेन.